बुलढाण्यात भाजपाकडून हर्षवर्धन सपकाळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मालेगाव येथील उपमहापौर यांच्या दालनात लागलेल्या टिपू सुलतान यांच्या प्रतिमेवरून वक्तव्य करत छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे समकक्ष असल्याचे विधान केले होते। या विधानानंतर संपूर्ण राज्यभरात मोठा वाद निर्माण झालाय। याचेच पडसाद आता उमटताना दिसत आहेत। बुलढाण्यात भाजपाच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या आपल्या वक्तव्यावर जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात। राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ऐन शिवजयंती 2 दिवसावर असताना शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान करणारं असं वक्तव्य करून जो शिवप्रेमींच्या मनामध्ये तमाम हिंदुस्थानामध्ये जो असंतोष निर्माण करण्याचं अघोरी कृत्य केलं आहे, याचा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने धिक्कार केला आहे, निषेध केला आहे आणि जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या समोर, गांधी भवनाच्या समोर या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांना या पुतळ्याला या ठिकाणी जोडे मारून या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं दहन केलंय व त्यांनी अशा प्रकारे समाजामध्ये महापुरुषांचा, राष्ट्रपुरुषांचा, जाणता राजांचा अवमान होईल असं वक्तव्य करणं म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी या ठिकाणी वाटते। काँग्रेसचा जो देशामध्ये, राज्यामध्ये सर्वत्र जो पराभव होतोय, तो पराभवाला दाबण्यासाठी किंवा छोटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठेतरी अशा प्रकारचे वक्तव्य करून ते प्रसिद्धी झोतात येऊ पाहत आहे आणि म्हणून त्याचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो, त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य, शिवाजी महाराजांच्या अवमानकारक शब्द पुन्हा काढू नये अशा प्रकारची या ठिकाणी या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना सुद्धा या ठिकाणी करू इच्छितो। मागील नगरपंचायत निवडणुकीत आपल्या हातागिनी हे बुलढाणा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या आणि त्यावेळी आपण जे जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्या टिपू सुलतानचा यांचा देखील फोटो छापण्यात आलेला होता। तो कोणी छापला मला माहिती नाहीये। नगरपालिकेमध्ये अनेक पत्रकं निघत असतात, कोणी आपापल्या पद्धतीने जसे मतं मागायचे असतात तसे पत्रकं छापतात। तुमच्याकडून करण्यात आलेला नाही अशी माझी माहिती नाही। जर तुमच्या लक्षात आलं तर कारवाई करसाल का संबंधित? हा, निश्चितपणे कोणी छापला, काय छापल्याची चौकशी। मतासाठी तुम्हाला टिपू सुलतान चालते, परंतु जेव्हा अशी वेळ आली तुम्ही टिपू सुलतानचा विरोध करता। टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज यांची जी कंपॅरिझन करण्याचा जो प्रयत्न झाला आणि त्या निमित्ताने शिवाजी महाराजांचं जे अवमूल्यन केलं गेलं, त्यांच्या बाबतीमध्ये जे या ठिकाणी अवमानकारक बोललं गेलं, ते या ठिकाणी त्याचा आम्ही निषेध करतोय।